नमस्कार मंडळी, मी हेमंत दलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत दलवेकर. मंडळी, आज गणेश चतुर्थी आहे. सगळीकडे गणेशाच्या आगमनाचा उत्साह सगळीकडे वातावरणामध्ये भरलेला आहे. सगळे आबालवृद्ध गणपतीच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते इतकं सगळे दिवस, आणि आज गणपती बाप्पा आगमनत आहेत आणि मग सगळ्यांचा उत्साहाला आता काय पारावार राहिलेला नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे भरपूर सारा वेळ मोकळा आहे आणि म्हणून मी ठरवलं की आज आपण काहीतरी प्रयोग करूया. आणि तो प्रयोग असा की आज आपण असा प्रयोग करणार आहोत. तो प्रयोग माझ्या जुन्या एका फोनच्या संदर्भाने तो प्रयोग करणार आहोत. माझ्याकडे एक जुना फोन होता, जुना म्हणजे काही वर्षापूर्वी मी तो फोन वापरत होतो, F62 सॅमसंगचा. तर तो मी 2 वर्ष वापरला. त्यानंतर मी माझ्या मिसेसला तो फोन दिला वापरायला. तिनं तो वापरला, पण त्याचा डिस्प्ले खराब झाला. मग आम्ही तो डिस्प्ले बदलला. ओरिजिनल डिस्प्ले खरेदी करणं अफोर्डेबल नव्हतं, म्हणून आम्ही तो डुप्लिकेट डिस्प्ले वापरला. काही दिवस तो वापरून झाल्यावरती तो पण खराब झाला. मग परत एकदा तो डिस्प्ले बदलला आम्ही. आता तो दुसरा देखील डिस्प्ले खराब झालेला आहे आणि त्यामुळे आता तिसऱ्यांदा तो डिस्प्ले बदलण्याची वेळ आलेली आहे. परंतु मी आता ठरवतोय की या वेळेला सॅमसंगचा F62 हा जो फोन आहे, त्याचा जो डिस्प्ले आहे तो डिस्प्ले मी ओरिजिनल वापरणार. याचं कारण म्हणजे डुप्लिकेट जे डिस्प्ले वापरून जो पश्चाताप करावा लागला, त्याच्यापेक्षा ओरिजिनल वापरणं छान वाटेल असं मला वाटतं. आणि फोन पण खूप चांगला आहे. फोनची बॅटरी 7000 mAh ची बॅटरी आहे. खूप हेवी वेट फोन आहे. खूप हाय एंड टास्क आपण करू शकतो या फोनवरती, अशा पद्धतीचा फोन आहे. त्याची सगळी वैशिष्ट्य सांगण्यासाठी मी काय गॅजेटचा चॅनलवाला नाही आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल संपूर्ण सगळी काही माहिती मी टेक्निकली काही सांगू शकणार नाही. पण तो फोन इज द बेस्ट फोन आय हॅव एव्हर हॅड. पण मी त्या फोनचा वापर मी परत एकदा नव्यानं मी माझ्या कामासाठी करणार आहे. म्हणजे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलसाठी त्याचा वापर मी करायचा म्हणतोय. आणि म्हणून तर मी तो त्याचा जो डिस्प्ले आहे तो बदलायचा विचार करतोय. अर्थात हे सगळं मी रेकॉर्ड F62 वरतीच करतोय. आणि त्याचबरोबर विदाऊट माईकचा वापर न करता, म्हणजे सॅमसंगचा जो ओरिजिनल माईक, इनबिल्ट माईक आहे, त्याचा वापर करून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. परंतु हा व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर मी एक प्रयोग करणार आहे. तो म्हणजे माझ्याकडे आधीच असलेले जे काही वायरलेस माईक आहेत, त्या माईकचा वापर करून व्हिडिओ रेकॉर्ड होतोय का मला बघायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की मी आता सॅमसंग F62ला आता मी वायरलेस माईक जोडलेला आहे. हा वायरलेस माईक माझ्याकडे जो आहे आधीच मी घेतला होता, तो म्हणजे हा माईक गोरेकचा क्रिओ कंपनीचा माईक, जो मी प्रायोगिक स्तरावरती घेतला होता. हा माईक क्रिओचा हा मला स्वस्त पडला 1800 रुपयाला. पण हा माईक घेण्यासाठी माझा उद्देश हा होता की मी याच्यापूर्वी वायरलेस माईक वापरलेलं नाही आहे. त्यामुळे मला प्रयोग करून बघायचा होता की कमीत कमी किमतीचा माईक घेऊन आपण पहिल्यांदा ट्रायल करूया की iPhone 13 वरती तो माईक चालेल का. आणि त्यासाठी मी तो प्रयोग केला आणि तो माझा प्रयोग यशस्वी झाला. आणि माझे कितीतरी व्हिडिओ, म्हणजे मला वाटतं 4-5 तरी व्हिडिओ मी या माईकनं शूट केलेत, रेकॉर्ड केलेले आहेत. अर्थात त्याच्यासोबत आपल्याला, म्हणजे या माईकसोबत आपल्याला एक अशी एक वायर येते आणि असा एक कनेक्टर येतो. हा कनेक्टर आपण आयफोनसाठी वापरू शकतो, कारण याचं लाईटनिंग पोर्ट आहे. iPhone 13ला लाईटनिंग पोर्ट असल्या कारणानं त्याच्यासाठी आपल्याला हा छोटासा कनेक्टर आपल्याला वापरायला लागतो. तर अशा पद्धतीनं त्याचा वापर करून मी व्हिडिओ शूट केलेला आहे. सॅमसंगचा आत्ता जो F62 आहे, त्याला मी आता हा वायरलेस माईक मी जोडलेला आहे आणि वायरलेस माईक जोडून मी रेकॉर्ड करतोय आणि बघतोय हा चालू आहे. कॉन्स्टंटली हे रेकॉर्डिंग होतं आहे. सॅमसंगला म्हणजे सॅमसंगला मी जो वायरलेस माईक जो जोडलेला आहे, जो रिसिवर आहे, त्या रिसिवरला ग्रीन लाईट दिसते. आणि हे आहे माईक आहे, या माईकच्या बटनाला आपण टच करून ही ग्रीन लाईट सडनली ही ग्रीन लाईट डिस्प्ले होऊ लागते. ग्रीन लाईट डिस्प्ले होणं म्हणजे माईक आणि कनेक्टर हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत असा त्याचा अर्थ होतोय. तर अशा पद्धतीनं हा माईक मी जोडलेला आहे. तर बघूयात आपण आता कसं होतंय ते रेकॉर्डिंग. प्रयोग करतोय मी आता, तो म्हणजे बोयाचा M1 माईक हा परत एकदा मी वापरामध्ये काढलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून रेकॉर्डिंग कसं होतं हे मला बघायचं आहे आणि म्हणून मी त्याचा वापर करतोय.
वापर करून रेकॉर्डिंग कसं होतं मी बघणार आहे. M1 बोयाचा हा जो माईक आहे तो एकेकाळी यूट्यूबर्समध्ये खूप लोकप्रिय होता. खूप फेवरेट होता त्याचं कारण म्हणजे की त्यामधनं जो आउटपुट आपल्याला जे मिळतं ते एकदम क्लिअर असं साऊंड आपल्याला मिळतो, आवाज एकदम छान मिळतो आणि त्याच्यामुळं अनेकांच्या त्यांच्या त्या कलेक्शनमध्ये तो माईक असायचाच, पूर्वी असायचाच सगळ्यांच्याकडं. परंतु त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे ते म्हणजे की त्याला 3 मीटरची वायर असते या माईकला आणि ती वायर आपण रेकॉर्डिंग करून झाल्यानंतर ती वायर गुंडाळायची आणि परत ठेवून द्यायची आणि नंतरच्या वेळेला रेकॉर्डिंगच्या कामासाठी ती परत काढत असताना त्याचा गुंता ठरलेला असतो आणि त्यामुळे तो गुंता सोडवताना आपल्याला 5-10 मिनटं आपल्याला खर्च करावे लागतात आणि त्यामध्ये खूप वेळ जातो आणि त्यामुळं त्याची लोकप्रियता घटली. आणि त्याचबरोबर दुसरे कारण त्याचं लोकप्रियता घटण्यापाठीमागचं दुसरे कारण म्हणजे असं की नंतरच्या कालावधीमध्ये वायरलेस माईक्स मार्केटमध्ये दाखल झाली आणि ते 101 वायरलेस माईक दाखल झालेले मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. खूप छान आवाज तर येतो आणि त्याचबरोबर वापरायला एकदम सुलभ, म्हणजे की रिसिव्हर एकदा मोबाईलला अडकवला, मोबाईलमध्ये इन्सर्ट केला आणि मग बोलणाऱ्या व्यक्तीच्या खिशाला किंवा त्याच्या कॉलरला, त्याच्या पॉकेटला जर माईक लावला तर ते एकमेकांना कनेक्ट होतात एकदम विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आणि रेकॉर्डिंग करता येणं खूप सुलभ बनतं. आणि त्यामुळं अलीकडच्या कालावधीमध्ये वायरलेस माईक यूट्यूबर्समध्ये खूप प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या तुलनेनं बोया M1 माईक हा त्याची लोकप्रियता घटलेली आहे, परंतु त्याची उपयोगिता मात्र अजिबात घटलेली नाही, ही मात्र गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मी हा जो F62 फोन मी वापरात आता काढलेला आहे त्याचा वापर करून मला हे बघायचं आहे की F62ला जेव्हा मी बोया M1 माईक लावतो आहे खूप दिवसानंतर तेव्हा तो कसा वर्क होतो आहे तर बघूयात. मगाचा जो व्हिडिओ आपण रेकॉर्ड केला होता तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही व्यवस्थित, म्हणजे आवाज त्याचा आला नाही. अचानक सडनली क्रिओचा हा माईक काम कसं काही करू शकला नाही ह्याचं मला आश्चर्य वाटायला लागले. याच्या क्रिओच्या माईकमध्ये प्रॉब्लेम आहे का, सेटिंगमध्ये काही चुकलं का, रेकॉर्डिंग करत असताना जे ॲप्लिकेशन मी वापरतो ओपन कॅमेरा म्हणून ॲप्लिकेशन मी वापरायला लागलो आहे, ज्याला एक्सटर्नल माईक सपोर्ट सिस्टम आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, माझ्या फोनमध्ये काही प्रॉब्लेम आहे तेच काही कळत नाही आहे. म्हणून मी दुसऱ्यांदा परत ही ट्रायल घेतो आहे आणि बघणार आहे नेमकं काय झालं आहे. एवढ्यात तरी आवाज रेकॉर्ड झाले का आपण बघूया.